चला, आज आपण बघणार आहोत की युरोपियन यांचे भारतात आगमन आणि ब्रिटिश त्याचा पाया कसा घातला गेला हे आज आपण बघणार आहोत. तर आजचा व्हिडिओ थोडासा मोठा होणार आहे, त्याच्यामुळे बिलकुलही स्किप करू नका किंवा अर्धवट काढू नका. जर का तुम्हाला वाटत असेल की आपला या टॉपिक मध्ये एकही मार्क जाणार नाही, काय की छोटे छोटे प्रश्न येतात सोपे सोपे, पण आपलं नीट त्याकडे लक्ष नसतं, त्याच्यामुळे आपले मार्क जातात, हो की नाही. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे सर्व कव्हर करण्याचा या ठिकाणी प्रयत्न आहे. हे जर का व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघितला आणि याची तुम्हाला मी पीडीएफ पण देणार आहे, ठीक आहे. एकही मार्क या टॉपिक बद्दल जाणार नाही याची गॅरंटी मी देईन, ठीक आहे. ओके, चल. तर भारतात युरोपियनचे आगमन कधी झाले, काय झाले, आपल्याला तोंड ओळख माहिती, पण त्या अगोदरचा थोडासा इतिहास मात्र आपल्याला काय माहिती नाहीये. तर आता ते स्टेप बाय स्टेप आपण या ठिकाणी बघायचं आपल्याला, ठीक आहे. बघा, आता इतिहासात प्राचीन, मध्ययुगीन आणि आधुनिक हे 3 कालखंड पडतात, हे आपल्या सगळ्यांना, ठीक. इतिहास एक सातत्य आहे, कारण ते घडत असते. इतिहास एक सातत्य आहे. एका सेकंदाखाली झालेली गोष्ट सुद्धा काय असते, इतिहास असते, पास्ट मध्ये मोडल्या जाते, ठीक आहे. तर बघा, आपल्याला काय बघायचे, युरोपियनांच्या आगमनापासून आधुनिक भारताचा इतिहास कुठून चालू होतो, युरोपियनांच्या आगमनापासून सुरू होतो, ठीक आहे. तर आपल्याला मध्ययुगीन कालखंडात म्हणजेच 15व्या शतकापर्यंत मागे जातो, ठीक आहे, कारण युरोपियन त्याच शतकात आले होते ना, हो की नाही. लक्षात घ्या क्रम की पी, डी, ई आणि एफ हा युरोपियनांचा येण्याचा क्रम आहे. पी म्हणजे पोर्तुगीज, डी म्हणजे डच, ई म्हणजे इंग्रज आणि एफ म्हणजे फ्रेंच. हा काय आहे, इंग्रजांच्या येण्याचा क्रम आहे भारतामध्ये. आणि जाण्याचा क्रम काय, डीईएफ पी. पहिले डच गेले, नंतर इंग्रज गेले, नंतर फ्रेंच गेले, नंतर पोर्तुगीज गेले, सगळ्यात शेवटी कोण गेले, पोर्तुगीज गेले. बघा, आता भारतातील पोर्तुगीज आता हे कधी आले आणि कशामुळे आले, कसं कसं यांनी आपल्या भारतावर हळूहळू आक्रमण केलं किंवा इथे स्थिरावले कसं बघायचं. बघा, 7व्या शतकामध्ये रोमन साम्राज्याचा राज झाला, ठीक आहे, आणि अरबांनी काय केलं, इजिप्त आणि पर्शियावर आपले वर्चस्व प्रस्थापित केले. यामुळे काय झालं की युरोपियन आणि भारत यांचा संपर्क काय झाला, कमी झाला. नाही तर अगोदर खुशकीच्या मार्गाने ते संपर्क चालू होता, त्यातून व्यापार आपला होत होता, ठीक आहे. मग हा व्यापार कोणत्याच्या जायचा, मसाले, कापड, रेशीम आणि अन्य मौल्यवान रत्न, ठीक आहे. याची भारतीय वस्तूंची सहज उपलब्धता काय झाली, प्रभावित झाली. म्हणजे या वस्तू काय झाल्या, सहज उपलब्ध होईना गेल्या, ठीक आहे. मग काय झालं, 1453 मध्ये कॉन्स्टँटिनोपल, जे की सध्या इस्तांबुलमध्ये आहे, हे कोणाच्या ताब्यात गेलं, ऑटोमन तुर्कांच्या ताब्यात. ऑटोमन तुर्कांच्या ताब्यात गेलं आणि त्याच्यामुळे काय झालं की खुशकीचा मार्ग बंद झाला आणि जो भारतातील माल युरोपियन बाजारपेठेत जायचा तो कोणामार्फत जायचा, अरब मुस्लिम मध्यस्थांच्या मार्फत जायचा. डायरेक्ट जात नव्हता, कारण ते आले नव्हते अजून, त्यांना आपल्याकडे यायचं माहीत नव्हतं, ठीक आहे. हा माल कोणाच्या मध्यस्थीने जायचा, तर अरब मुस्लिमांच्या मध्यस्थीने हा जायचा. तर बघा, लाल समुद्राचा व्यापारी मार्ग हा इस्लामी शासकांच्या राजकीय अधिकाराखाली होता. लाल समुद्राचा, रेड सी, ठीक आहे, त्यातून त्यांना प्रचंड उत्पन्न मिळत होते आणि भारताकडे जाणाऱ्या जमिनीच्या मार्गावरही अरबांचे काय होते, नियंत्रण होते. त्यामुळे जे युरोपियन आहेत ते डायरेक्टली भारतात काय झाले, पोहोचू शकले नाही, कारण त्यांना गरजही पडली नाही, माल स्वस्त उपलब्ध होत होता, व्यापार होत होता. पण जेव्हा कॉन्स्टँटिनोपल तुर्कांच्या ताब्यात गेलं, त्यावेळा काय झाला, त्यांचा हा मार्ग बंद झाला आणि ते या मालापासून वंचित राहायला लागले. आता बघा, गरज लागायला लागली आणि असं म्हणतात की गरज ही काय आहे, शोधाची जननी आहे, ना. जेव्हा तुम्हाला गरज पडते तेव्हा मी त्या गोष्टीचा काय घेता, शोध घेता, आणि यातून काय होते, आपल्याला नाविन्य गोष्टींचा शोध लागतो. तसाच हा शोध आहे. मग काय शोध आहे, भारताचा समुद्री मार्ग शोधण्याचा प्रयत्न केला. बघा, आता 15व्या शतकात युरोपमध्ये पुनर्जागरण झाले, म्हणजे रेनेसान्स भावनेचे वर्चस्व होते. पुनर्जागरण गोष्टींचं, त्याला रेनेसान्स म्हणलं गेलं. आणि त्यातून काय झाली, शोधाची प्रेरणा मिळाली. याच काळात काय झालं, जहाज बांधणी आणि नौकानयन कलेत मोठी प्रगती झाली, ठीक आहे. बघा, आता नेमकं युरोपियनांना भारताकडे येण्याची गरज का पडू लागली, कारण का, सुधारित नांगर, त्याच्यामुळे पीक वाढलं,
है ना, वैज्ञानिक पद्धतीने मांसाहार वाढला आणि त्यामुळे स्वयंपाकासाठी आणि त्याच्या संरक्षणासाठी काय झाली, मसाल्यांची गरज होती, जो की फक्त भारत भागवत होता. आणि त्याच्यामुळे काय झालं, त्यांना गरज पडायला लागली. बघा, व्हेनिस आणि जिनेवा हे याआधी पूर्वेच्या वस्तूंच्या व्यापारामुळे समृद्ध झाले होते. ते ऑटोमन तुर्कांचा सामना करण्यासाठी किंवा स्वतःच्या मोठ्या अन्वेषणासाठी खूपच लहान होते. बघा, आता जे उत्तर युरोपियन लोक होते, म्हणजे पोर्तुगाल आणि स्पेनला पैसे आणि माणसांची मदत करण्यास तयार होते. कशासाठी? भारताला शोधण्यासाठी. ठीक आहे. हेही लक्षात घेण्याजोगे आहे की पोर्तुगालने काय केले, ख्रिश्चन जगात इस्लामच्या विरोधात नेतृत्व स्वीकारले आहे, कारण त्यांचे रस्ते बंद झाले, हो की नाही. आणि त्यामुळे काय झालं, हे युरोपियन काय झाले, मुस्लिमांच्या विरोधात आहे. आणि याचं नेतृत्व कोणी स्वीकारलं? पोर्तुगालला स्वीकारले. ठीक आहे. आता बघा, भारताकडे जाणारा महामार्ग शोधण्याची कल्पना पोर्तुगालचा प्रिन्स हेनरी, ज्याला नेव्हिगेटर हे टोपण नाव होते, प्रिन्स हेनरी, ठीक आहे, त्याच्या मनात एक व्यूहम बनली होती की भारताला हे शोधायचंच आहे आपल्याला. ठीक आहे. आणि मुस्लिमांचं वर्चस्व काय करायचं, त्याला कमी करायचं. ठीक आहे. आता पोप निकोलस 5वा 1454 काय केलंय पोप निकोलसनं, प्रिन्स हेनरीला एक जाहीरनामा दिला, एक बुल म्हणजे जाहीरनामा दिला. काय की त्याला पूर्वेकडील दूरच्या किनाऱ्याकडे समुद्री मार्गाने जाण्याचे अधिकार देण्यात आला. पूर्वेकडील दूरच्या किनाऱ्याकडे, पूर्वेकडील म्हणजे पोर्तुगालच्या पूर्वेकडे, आपल्याकडे येण्याचं. ठीक आहे. अधिक स्पष्टपणे भारतापर्यंत जाण्याचा हक्क. आणि दुसरा म्हणजे इस्लामिक प्रभावाचा विरोध करण्यासाठी आणि ख्रिश्चन धर्माचा प्रसार करण्यासाठी. ठीक आहे. पण काय झालं, हेनरीचं स्वप्न साकार होण्याआधीच त्याचं निधन झालं. नंतरची घटना घडली 1494 मध्ये टार्डेलियासचा तह झाला. आणि या तहानुसार काय झालं, पोर्तुगाल आणि स्पेनच्या राजांनी अटलांटिक महासागरात एक काल्पनिक रेषा उभारली. आणि या रेषेमुळे काय झालं की पूर्वेकडील सर्व भाग हा पोर्तुगालच्या आणि पश्चिमेकडील सर्व भाग हा स्पेनचा, अशी त्यांनी वाटणी केली. त्यामुळे आता पोर्तुगीजांना काय झालं, भारतात येण्याचा मार्ग काय झाला, मोकळा झाला. ठीक आहे. बघा मग 1487 साली पोर्तुगीज नाविक बार्थोलोम्यो डायस 1497 याने काय केलं, केप ऑफ गुडाफोप केपला वळसा घातला आफ्रिकेवर. आणि त्याला पटली खात्री की हा मार्ग कुठे जाणार आहे, भारताकडे जाणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर 10 वर्षांनी म्हणजे 1497 मध्ये पोर्तुगीज जहाजाच्या एका तुकडीने भारताकडे प्रवास सुरू केला. जवळजवळ ती मे 1498 मध्ये भारतात पोहोचली. ठीक आहे. आता व्यापारापासून राजवटीकडे. ठीक आहे. मुख्यतः युरोपियन भारतात कशासाठी येणार होते, व्यापार. पण ते राजवटीकडे कसे वळाले ते आपल्याला हळूहळू या ठिकाणी बघायचे. सगळ्यात पहिले आपण वास्को दी गामाला समजून घेऊ. ठीक आहे. जो पहिल्यांदा भारतात आला 1498च्या वास्को द गामाच्या नेतृत्वाखाली 3 जहाज गुजराती नावड्या अब्दुल मजीद याच्या मदतीने तो कुठे आला, कालिकत बंदरावर, कोझिकोड, जे आत्ताचं कोझिकोड. त्यावेळेसचा कालिकतचा हिंदू राजा होता जामोरी, त्याचा अर्थ आहे समुद्री राजा. ठीक आहे. त्यानं काय केलं, त्याचं स्वागत केलं, गामाला मैत्रीपूर्ण स्वागत केलं. ठीक आहे. आणि चांगला व्यापार करणाऱ्या अरब. आता बघा, आता पोर्तुगीज भारतात पोहोचले. या अगोदर कोण होते, अरब होते. आता अरबांना काय वाटू लागली, चिंता वाटू लागली की आता पोर्तुगीजही आले, है ना, कारण त्यांनी इथे पाय रोवून येण्यात त्यांचा व्यापार काय होणार होता, संपणार होता, स्पर्धा वाढणार होती. ठीक आहे. बघा, आता भारतीय महासागरातील जुनं व्यापारी तंत्रज्ञान. आता जे पूर्वीपासून लोक व्यापार करत होते, शतकांपासून महासागरात अनेक लोक व्यापार करत होते. पण काय केलं या सगळ्यांनी, कळत न कळत नियमानुसार वागण्याचा प्रयत्न केला होता. कोणी पूर्ण वर्चस्व गाजवायचा त्यावेळेस प्रयत्न केला नव्हता. ठीक आहे. सर्वांना फायदा जरी हवा होता तरी प्रत्येक जण काय होते, नियमानं चालत होते. पण पोर्तुगीजांनी काय केलं, हे सर्व काही बदलून टाकलं. त्यांनी फक्त काय केलं, स्वतःला फायदेशीर व्यापारात त्यांना काय होता, एकाधिकार हवा होता. त्यांना व्यापारात काय होता, एकाधिकार हवा होता. विशेषतः कोणाला, अरबांना बाहेर काढून. ठीक आहे. आता बघा, वास्को द गामाचा पहिला प्रवास जेव्हा पहिल्यांदा 1498 मध्ये भारतात आला, तो
त्यावेळेस तो भारतात किती महिने राहिला? 3 महिने राहिला. किती महिने राहिला? 3 महिने. आणि जेव्हा तो पोर्तुगालला परत गेला तेव्हा त्याच्या जहाजामध्ये मौल्यवान माल भरून गेला आणि प्रचंड नफा त्याने कमवला. ठीक आहे. आता बघा, या गोष्टीमुळे काय झालं? याचा परिणाम युरोपियन व्यापारी भारताकडे ओढले गेले. मग नंतर कोण आलं बघा आता? पेड्रो अल्वारेज कॅब्रल याने काय केलं? मसाल्यासाठी व्यापार करण्यासाठी 1500 साली प्रवास केला आणि त्याने कालिकत येथे फॅक्टरी स्थापन केली. लक्षात ठेवा. ठीक आहे. आता कालिकत मधील पोर्तुगीज फॅक्टरीवर स्थानिक लोकांनी हल्ला केला आणि पोर्तुगीज ठार केले. बदल्यात कॅब्रलने काय केले? बंदरातील अनेक व्यापारी जहाजे जप्त केली, सैनिकांना ठार मारले, माल जप्त केला आणि जहाज जाळून टाकले आणि कालिकतवर त्यांनी गोळीबार केला. आणि नंतर मग काय झालं याच्यामुळं? की इथल्या प्रॉपरच्या राजांकडनं आणि त्यांच्यामध्ये काय झालं? वैर निर्माण झाला. ठीक. आता जेव्हा वास्को द गामा पुन्हा भारतामध्ये आला 1501 साली, ठीक आहे, तेव्हा जामोरिन राजाने काय केलं? अरब व्यापाऱ्यांना दूर करून फक्त पोर्तुगीजांना प्राधान्य देण्यास नकार दिला. कारण पोर्तुगीजांना काय हवा होता? व्यापारामध्ये एकाधिकार हवा होता. पण जामोरिन राजाने काय केलं? ते नाकारलं. आणि मग वास्को द गामाने काय केलं? व्यापारी लोभ आणि क्रूरतेचे मिश्रण करून मिळेल तेथे अरब जहाजांवर सूड घेण्यास सुरुवात केली. त्यांना अरबी जहाजांना निशाणा बनवलं. मग यामुळे काय झालं? जामोरिन राजाशी त्याचे संबंध पूर्णपणे तुटले. आता वास्को द गामाचे कालिकतच्या जामोरिन राजाशी संबंध पूर्णपणे खंडित झाले आणि त्याच्यानंतर काय झालं? त्याने काननूर येथे व्यापारी केंद्र स्थापन केलं. प्रश्न असा होऊ शकतो तयार. ठीक आहे. त्यानंतर हळूहळू कालिकत, कान्नौर आणि कोचीन ही पोर्तुगीजांची महत्वाची व्यापारी केंद्रे बनली. नंतर बघा आता काय झालं? किल्लाबंदीची परवानगी. जे इथं किल्ले त्यांनी बांधले, ठीक आहे, आता याला बंदी करण्यासाठी किंवा संरक्षित करण्यासाठी त्यांना किल्ल्याबंदीची आवश्यकता होती. आता आपली व्यापारी केंद्रे सुरक्षित ठेवण्याच्या बहाण्यातून पोर्तुगीजांनी काय केलं? किल्लेबंदी करण्याची परवानगी मिळवली. किल्लेबंदी केली म्हटल्यानंतर काय? बाहेरच्या जगाशी तुमचा संबंध नाही, आतल्या तुमचं काय चाललंय तर तुम्हाला माहिती. ठीक आहे. आता हे सतीशचंद्र यांनी इतिहासाचे लेखक आहेत, त्यांनी कालिकतेच्या आगमनाचे महत्व या ठिकाणी दिले आहे. ठीक आहे. एवढं काही हे नाहीये. दुसरं बघूया, फ्रान्सिस्को डी अल्मेडिया 1505. आता भारतात पोर्तुगीज आले, किल्ले बांधले, किल्लाबंदी झाली. मग पोर्तुगालच्या राजाने काय केलं? 1505 मध्ये भारतात एक गव्हर्नर नेमला, ज्याची नेमणूक काय केली? 3 वर्षाच्या कालावधीसाठी होती. लक्षात ठेवा. 1505 मध्ये गव्हर्नर नेमला, त्याची नेमणूक 3 वर्षाच्या कालावधीसाठी. ठीक आहे. फ्रान्सिस्को डी अल्मेडिया हा गव्हर्नर नेमला. ठीक आहे. याची 2 मुख्य कामे होती. कुठली 2 मुख्य कामे? भारतात पोर्तुगीज सत्ता मजबूत करणे आणि दुसरं म्हणजे अरब व्यापाराचा नाश करण्यासाठी यदन, ओरमुज आणि मलक्का मलेशिया येथे मुस्लिम व्यापारी केंद्र जाळून टाकणे. याचं कारण काय? पोर्तुगीजांना व्यापारामध्ये काय होता? एकाधिकार हवा होता त्यांना. एकाधिकार हवा होता. ठीक आहे. त्याचबरोबर अंजदिवा म्हणजे गोव्याजवळ कोचीन, कान्नौर आणि किल्वा म्हणजे आफ्रिका येथे किल्ले बांधण्याचे सूचने देण्यात आले. आता बघा, फ्रान्सिस्को डी अल्मेडिया याच्या अडचणी आणि नंतर त्याच्या युती. आता सत्ता स्थापन झाली पोर्तुगीजांची 1510 मध्ये. ठीक आहे. 1505 नंतर 1510 का म्हटले तर पुढे बघू. फ्रान्सिस डी अल्मेडियाचा केवळ कालिकतच्या जामोरिन राजाचा विरोध नव्हता. याला कोणाचा विरोध होता? इजिप्तच्या मामलूक सुलतानाचाही, कारण हे अरब व्यापारी होते. ठीक आहे. आणि त्यानंतर व्हेनिसचे व्यापारी, या सगळ्यांमुळे काय झालं होतं? या पोर्तुगीजांमुळे या सगळ्यांचा व्यापार काय होता? धोक्यात आला होता. मग यांनी काय केलं? पोर्तुगीजांना हरवण्यासाठी इजिप्तला प्रोत्साहन दिलं आणि लाल समुद्रात एक नौदल तयार केलं आणि ते युद्ध झालं. आता डीयूची लढाई झाली. कधी झाली? 1507 ते 1508 मध्ये. आता या लढाईत काय काय झालं बघा. या लढाईत काय काय झालं? आता या लढाईत 1507 मध्ये इजिप्त आणि गुजरातच्या संयुक्त नौदलाने
डीयू जवळ पोर्तुगीज नौदलाचा पराभव केला आणि यात काय झालं, अल्मेडियाचा मुलगा मारल्या गेला. फ्रान्सिस डी अल्मेडियाचा काय झाला, मुलगा मारल्या गेला. पण पुढील वर्षी म्हणजे 1508 मध्ये अल्मेडियाने काय केलं, दोघांचाही पराभव करून पराभवाचा त्याचा सूड घेतला. ठीक आहे. आणि नंतर त्यानं काय केलं, अल्मेडियाची ब्ल्यू वॉटर पॉलिसी म्हणजेच कार्टाइज सिस्टम त्यानं लागू केला. आता कार्टाइज सिस्टम म्हणजे काय ते आपण स्पष्ट करू. बरं, कार्टाज सिस्टम, पोर्तुगीज भारतीय महासागरावर पूर्ण नियंत्रण मिळवावे यासाठी त्यांनी ब्ल्यू वॉटर पॉलिसी लागू केली. निळ्या पाण्याचे धोरण म्हणतात त्यालाच कार्टाज सिस्टम लागू केली आपण. ठीक आहे. कार्टाज परवाना म्हणजे काय, की कोणत्याही परकीय जहाजाला भारतीय महासागरात व्यापार करण्यासाठी पोर्तुगीज परवाना घेणे भाग पाडले. जसं आज भारताच्या म्हणजे किनारपट्टी भागामध्ये किंवा भारताच्या सागरी हद्दीमध्ये जर का कोणत्या दुसरा जहाज आला तर त्याला अगोदर परवानगी घेणं गरजेचं असतं. तसं काय केलं, या पोर्तुगीज व्यापाऱ्यांनी सुरू केलं. ठीक आहे. आणि ज्यांनी परवाना नाही घेतला, भले ते व्यापारी जहाज असो कुठलेही जहाज असो, त्यांच्यावर त्यांनी काय केलं, आक्रमण करून ती व्यापारी काय जहाजे जी होती त्यांनी काय केली, ती बेकायदेशीर घोषित केली. आता या धोरणामुळे काय झालं, की अरब, इजिप्त आणि गुजराती व्यापाऱ्यांचा व्यापार काय झाला, यांनी मोडून काढला आणि भारतीय महासागरावर काय केलं, आपले वर्चस्व प्रस्थापित केले. त्यांना हेच तर हवं होतं, आहे की नाही. यावर दृष्टिकोन आहे फ्रान्सिस डी अल्मेडिया काय म्हणतो, की जोपर्यंत तुमचे समुद्रावर वर्चस्व असेल तोपर्यंत तुम्ही भारतावर काय करू शकता, ताबा ठेवू शकता. आणि जर ही ताकद नसेल तर तुमच्या जमिनीवरील किल्ल्याला काय अर्थ नाही, उपयोग नाही. याच्यावरील प्रश्न विचारू शकते की खालील वाक्य हे कोणी म्हणले होते किंवा कोणी म्हणाले होते. आता 3 वर्ष झाले. त्याच्यानंतर दुसरा गव्हर्नर आला, अल्फान्सो डी अल्बुकर्क. आता याला काय म्हणतात, की पोर्तुगीज सत्तेचा खरा संस्था. भारतात जर का पोर्तुगीज सत्ता खरंच कोणामुळे स्थिरावली असं, ठीक आहे, स्थापन वेगळं आणि स्थिरावणं वेगळं, तर ती अल्मेडिया नंतर आलेल्या अल्फान्सो डी अल्बुकर्क मुळे झाली. ठीक आहे. त्याची प्रमुख कामगिरी बघ, भारतीय महासागरावर त्याने काय केलं, पूर्ण नियंत्रण मिळवलं. आता हे नियंत्रण मिळवण्यासाठी काय केलं, भारतीय महासागराच्या बाजूच्या ज्या जमिनी आहेत, बाजूचे जे देश आहेत तिथं त्यानं किल्ले बांधले, प्रवेशद्वार. ठीक आहे. पूर्व आफ्रिका, मोझांबिक या ठिकाणी, लाल समुद्र म्हणजे अदन जवळ, ओरमुज इराणची अरबी समुद्रातील ठाणे, मलबार, कोचीन म्हणजे कान्नौर आणि मलक्का आग्नेय आशियातील व्यापारी केंद्र. ठीक आहे. मलक्का म्हणजे आजचं मलेशिया. जहाजावर परवाना प्रणाली कार्टाइज सिस्टीम जी कोणी लागू केली होती, अल्मेडियाने लागू केली होती. ठीक आहे. इतर देशांच्या जहाजांना पोर्तुगीज परवाना न घेतल्या समुद्रात काय होती, बंदी केली होती. ठीक आहे. आणि जहाज बांधण्याच्या मुख्य केंद्रावर नियंत्रण ठेवले, गोवा आणि मलक्का. बघा आता गोव्याचे संपादन आपण म्हणतो ना, 1510 साली गोवा काय झाला, पोर्तुगीजांच्या ताब्यात घेतला. तो कोणाकडून घेतला, बिजापूरच्या सुलतानाकडून गोवा त्यांनी मिळवला. आणि अलेक्झांडर द ग्रेट नंतरचे भारतातील पहिले युरोपियन ताब्यातील भूभाग ठरले. गोवा काय झाला, हा अलेक्झांडर द ग्रेट नंतर जे पण युरोपियन शक्ती भारतात आली, जी युरोपियन ताकद भारतात, त्यांच्या ताब्यातील पहिली भूमी होती. ठीक आहे. बघा आता सती प्रथेबंदी, अल्बुकर्कनं गोव्यात सती प्रथा बेकायदेशीर घोषित केली आणि त्याच्या कारकिर्दीले महत्वाचे सामाजिक सुधारणेचे काय झाले, पाऊल ठरले. बघा, अरबी आणि लाल समुद्रात जहाज बांधण्यासाठी लाकडाची उपलब्धता नसणे हे पोर्तुगीजांना फायद्याचे ठरले. का फायद्याचे ठरले, कारण हे जर का असले असते तर जहाज बांधणीचा उद्योग काय झाला असता, वाढीला लागला असता, जहाज जास्तीत जास्त तयार झाली असते आणि लोकांनी इकडे येण्याचा प्रयत्न केला असता. त्यातून काय झालं असतं, की सागरी मार्ग हे काय झाले असते, जास्त प्रमाणात वाहिले असते, जास्त प्रमाणात बिझी झाले असते, आहे की नाही. पण हे नसल्यामुळे त्यांना काय झालं, लिमिटेशन्स आलं. ठीक आहे. पोर्तुगीज नौदलाचे वर्चस्व इतके मजबूत झाले की 16व्या शतकाच्या पूर्वार्धात भारतीय महासागर त्यांच्या ताब्यात होता. आता गोवा संपादन झाला म्हणजेच भारतीय भूभाग संपादन झाला 1510 साली. त्यावेळी इंग्रज आलेही नव्हते बरं का. आता यानंतर बघा, पोर्तुगीज स्थायिक झाल्यानंतर
भारतातील स्थानिक नेमणूक काय केली, 3 वर्षाच्या कालावधीसाठी होती, लक्षात ठेवा. 1505 मध्ये गव्हर्नर नेमला, त्याची नेमणूक 3 वर्षाच्या कालावधीसाठी. ठीक आहे. फ्रान्सिस्को डी अल्मेडिया हा गव्हर्नर नेमला. ठीक आहे. याची 2 मुख्य कामे होती. कुठली 2 मुख्य कामे? भारतात पोर्तुगीज सत्ता मजबूत करणे आणि दुसरं म्हणजे अरब व्यापाराचा नाश करण्यासाठी यदन, ओरमुज आणि मलक्का मलेशिया येथे मुस्लिम व्यापारी केंद्र जाळून टाकणे. याचं कारण काय? पोर्तुगीजांना व्यापारामध्ये काय होता? एकाधिकार हवा होता त्यांना. एकाधिकार हवा होता. ठीक आहे. त्याचबरोबर अंजदिवा म्हणजे गोव्याजवळ कोचीन, कान्नौर आणि किल्वा म्हणजे आफ्रिका येथे किल्ले बांधण्याचे सूचने देण्यात आले. आता बघा, फ्रान्सिस्को डी अल्मेडियाच्या अडचणी आणि नंतर त्याच्या युती. आता सत्ता स्थापन झाली पोर्तुगीजांची 1510 मध्ये. ठीक आहे. 1505 नंतर. 1510 का म्हटले तर पुढे बघू. फ्रान्सिस डी अल्मेडियाचा केवळ कालिकतच्या जांभोरीन राजाचा विरोध नव्हता. याला कोणाचा विरोध होता? इजिप्तच्या मामलूक सुलतानाचाही, कारण हे अरब व्यापारी होते. ठीक आहे. आणि त्यानंतर व्हेनिसचे व्यापारी. या सगळ्यांमुळे काय झालं होतं? या पोर्तुगीजांमुळे या सगळ्यांचा व्यापार काय होता? धोक्यात आला होता. मग यांनी काय केलं? पोर्तुगीजांना हरवण्यासाठी इजिप्तला प्रोत्साहन दिलं आणि लाल समुद्रात एक नौदल तयार केलं आणि ते युद्ध झालं. आता डीयूची लढाई झाली. कधी झाली? 1507 ते 1508 मध्ये. आता या लढाईत काय काय झालं बघा. या लढाईत काय काय झालं? आता या लढाईत 1507 मध्ये इजिप्त आणि गुजरातच्या संयुक्त नौदलाने डीयू जवळ पोर्तुगीज नौदलाचा पराभव केला आणि यात काय झालं? अल्मेडियाचा मुलगा मारल्या गेला. फ्रान्सिस डी अल्मेडियाचा काय झाला? मुलगा मारल्या गेला. पण पुढील वर्षी म्हणजे 1508 मध्ये अल्मेडियाने काय केलं? या दोघांचाही पराभव करून पराभवाचा त्याचा सूड घेतला. ठीक आहे. आणि नंतर त्यानं काय केलं? अल्मेडियाची ब्ल्यू वॉटर पॉलिसी म्हणजेच कार्टाइज सिस्टम त्यानं लागू केला. आता कार्टाइज सिस्टम म्हणजे काय ते आपण स्पष्ट करू. बघा, कार्टाइज सिस्टम पोर्तुगीज भारतीय महासागरावर पूर्ण नियंत्रण मिळवावे यासाठी त्यांनी ब्ल्यू वॉटर पॉलिसी लागू केली. निळ्या पाण्याचे धोरण म्हणतात त्यालाच कार्टाज सिस्टम लागू केले आपण. ठीक आहे. कार्टाज परवाना म्हणजे काय? की कोणत्याही परकीय जहाजाला भारतीय महासागरात व्यापार करण्यासाठी पोर्तुगीज परवाना घेणे भाग पाडले. जसं आज भारताच्या म्हणजे किनारपट्टी भागामध्ये किंवा भारताच्या सागरी हद्दीमध्ये जर का कोणत्या दुसरा जहाज आला तर त्याला अगोदर परवानगी घेणं गरजेचं असतं. तसं काय केलं? या पोर्तुगीज व्यापाऱ्यांनी सुरू केलं. ठीक आहे. आणि ज्यांनी परवाना नाही घेतला, भले ते व्यापारी जहाज असो कुठलेही जहाज असो, त्यांच्यावर त्यांनी काय केलं? आक्रमण करून ती व्यापारी काय जहाजे जी होती त्यांनी काय केली? ती बेकायदेशीर घोषित केली. आता या धोरणामुळे काय झालं? की अरब, इजिप्त आणि गुजराती व्यापाऱ्यांचा व्यापार काय झाला? यांनी मोडून काढला आणि भारतीय महासागरावर काय केलं? आपले वर्चस्व प्रस्थापित केले. त्यांना हेच तर हवं होतं, है की नाही? यावर दृष्टिकोन आहे फ्रान्सिस डी अल्मेडिया काय म्हणतो? की जोपर्यंत तुमचे समुद्रावर वर्चस्व असेल तोपर्यंत तुम्ही भारतावर काय करू शकता? ताबा ठेवू शकता. आणि जर ही ताकद नसेल तर तुमच्या जमिनीवरील किल्ल्याला काय अर्थ नाही, उपयोग नाही. याच्यावरील प्रश्न विचारू शकते की खालील वाक्य हे कोणी म्हणले होते किंवा कोणी म्हणाले होते? आता 3 वर्ष झाले. त्याच्यानंतर दुसरा गव्हर्नर आला अल्फान्सो डी अल्बुकर्क. आता याला काय म्हणतात? की पोर्तुगीज सत्तेचा खरा संस्था. भारतात जर का पोर्तुगीज सत्ता खरंच कोणामुळे स्थिरावली असेल, ठीक आहे, स्थापन वेगळं आणि स्थिरावणं वेगळं, तर ती अल्मेडिया नंतर आलेल्या अल्फान्सो डी अल्बुकर्क मुळे झाली. ठीक आहे. त्याची प्रमुख कामगिरी बघ. भारतीय महासागरावर त्याने काय केलं? पूर्ण नियंत्रण मिळवलं. आता हे नियंत्रण मिळवण्यासाठी काय केलं? भारतीय महासागराच्या बाजूच्या ज्या जमिनी आहेत, त्या बाजूचे जे देश आहेत तिथं त्यानं किल्ले बांधले प्रवेशद्वार. ठीक आहे. पूर्व आफ्रिका, मोझांबिक या ठिकाणी, लाल समुद्र म्हणजे अदन जवळ, ओरमोज इराणची अरबी समुद्रातील ठाणे,
मलबार, कोचीन म्हणजे कान्नौर आणि मलाक्का आग्नेय आशियातील व्यापारी केंद्र. ठीक आहे, मलाक्का म्हणजे आजचं मलेशिया. जहाजावर परवाना प्रणाली कार्टाइज सिस्टीम जी कोणी लागू केली होती? अल्मेडियाने लागू केली होती. ठीक आहे. इतर देशांच्या जहाजांना पोर्तुगीज परवाना न घेतल्या समुद्रात काय होती? बंदी केली होती. ठीक आहे. आणि जहाज बांधण्याच्या मुख्य केंद्रावर नियंत्रण ठेवले गोवा आणि मलाक्का. बघा आता गोव्याचे संपादन आपण म्हणतो ना 1510 साली गोवा काय झाला? पोर्तुगीजांच्या ताब्यात घेतला. तो कोणाकडून घेतला? बिजापूरच्या सुलतानाकडून गोवा त्यांनी मिळवला. आणि अलेक्झांडर द ग्रेट नंतरचे भारतातील पहिले युरोपियन ताब्यातील भूभाग ठरले. गोवा काय झाला? हा अलेक्झांडर द ग्रेट नंतर जे पण युरोपियन शक्ती भारतात आली, जी युरोपियन ताकद भारतात, त्यांच्या ताब्यातील पहिली भूमी होती. ठीक आहे. बघा आता सती प्रथेबंदी. अल्पकर्ण गोव्यात सती प्रथा बेकायदेशीर घोषित केली आणि त्याच्या कारकिर्दीले महत्वाचे सामाजिक सुधारणेचे काय झाले? पाऊल ठरले. बघा अरबी आणि लाल समुद्रात जहाज बांधण्यासाठी लाकडाची उपलब्धता नसणे हे पोर्तुगीजांना फायद्याचे ठरले. का फायद्याचे ठरले? कारण हे जर का असले असते तर जहाज बांधणीचा उद्योग काय झाला असता? वाढीला लागला असता. जहाज जास्तीत जास्त तयार झाली असते आणि लोकांनी इकडे येण्याचा प्रयत्न केला असता. त्यातून काय झालं असतं की सागरी मार्ग हे काय झाले असते? जास्त प्रमाणात वाहिले असते, जास्त प्रमाणात बिझी झाले असते, आहे की नाही? पण हे नसल्यामुळे त्यांना काय झालं? लिमिटेशन्स आलं. ठीक आहे. पोर्तुगीज नौदलाचे वर्चस्व इतके मजबूत झाले की 16व्या शतकाच्या पूर्वार्धात भारतीय महासागर त्यांच्या ताब्यात होता. आता गोवा संपादन झाला म्हणजेच भारतीय भूभाग संपादन झाला 1510 साली. पोर्तुगीज द इंडिया म्हणजे काय? पोर्तुगीज भारत. आता हे पोर्तुगाल लँग्वेज मध्ये म्हटलेलं आहे. ठीक. फक्त 50 वर्षात पोर्तुगीजांनी काय केलं? मोठ्या किनारपट्टीवर आपले नियंत्रण प्रस्थापित केलं. आता पोर्तुगीजांच्या ताब्यातील प्रमुख भूभाग कोणते कोणते होते? बघा गोवा आणि पश्चिम किनारपट्टी. गोवा आणि पश्चिम किनारपट्टी. गोवा आणि त्याभोवती 60 मैल लांबीच्या किनाऱ्यावर पोर्तुगीजांचे नियंत्रण होते. मुंबई ते दमण दीव पर्यंत किनाऱ्यावर 4 मोठे बंदर आणि शेकडो गावे त्यांच्या ताब्यात. दक्षिण भारतमध्ये मंगळूर, कान्नौर, कोचीन, कालिकत सारख्या किल्लेबंद बंदरावर त्यांचा मल होता. मसाल्यांच्या पिकावर नियंत्रण मिळवण्यासाठी स्थानिक राज्यांवर प्रभाव टाकणे. युरोपियन व्यापारामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट काय होती? तर मसाले होते. आता पूर्व किनारपट्टी. ठीक आहे. पूर्व किनारपट्टीवर सेंट थोम चेन्नई आणि नागापट्टणम म्हणजे आंध्र येथे लष्करी तळ आणि वसाहती त्यांनी स्थापन केली. आणि हुगळी येथे श्रीमंत व्यापारी वसाहत वसवली. परिणाम काय झाला? आता बघा पूर्वेलाही आले, पश्चिमेलाही आले. ठीक आहे. त्याच्यामुळे भारतीय महासागराच्या व्यापारावर एकाधिकार झाला. आणि 16व्या शतकात हुगळी हे प्रमुख व्यापारी केंद्र बसवलं. कारण ते श्रीमंत व्यापाराचं केंद्र होतं. लक्षात ठेवा, श्रीमंत वसाहती होत्या त्या. आता त्यानंतर बघू आपण पोर्तुगीजांचा राजकीय प्रभाव आणि भारतातील शेवटचा टिकाव कसा होता. ठीक आहे. आता बघा राजकीय संबंध आणि करार याच्यामध्ये गोवा काय झाली? पोर्तुगीजांची राजधानी झाली. आणि भारतातील मोठ्या राजांमध्ये त्यांची काय झाली? राजदूतांची देवाणघेवाण. जसे आज आहे ना भारतामध्ये दुसऱ्या देशांचे राजदूत राहतात, दुसऱ्या देशामध्ये आपले राजदूत राहतात संबंध टिकवून ठेवण्यासाठी, तशातली गोष्ट. ठीक आहे. 1570 मध्ये दख्खनच्या सुलतानांशी करार केले गेले. ठीक आहे. पोर्तुगीज विजयनगर वर्सेस दख्खनचा सुलतान, दख्खनी वर्सेस मुघल आणि मुघल वर्सेस मराठे यासारख्या सत्तांमध्ये नेहमीच काय करायचे? महत्वाची भूमिका बजावत होते पोर्तुगीज. ठीक आहे. भारतातील शेवटचे युरोपियन पोर्तुगीज भारतातील पहिले येणारे युरोपियन होते आणि सर्वात शेवटी निघून गेले. 1961 मध्ये भारत सरकारने काय केलं? सैन्याच्या मदतीने गोवा दमण दीव प्रदेशावर ताबा मिळवला आणि गोव्याला काय केलं? स्वतंत्र केलं. क्रम कसा होता सांगायचा? पी, डी, ई आणि एफ हा होता युरोपियनांचा भारतात येण्याचा क्रम. पहिले पोर्तुगीज आले, नंतर डच आले, नंतर इंग्रज आले, नंतर फ्रेंच आले. आणि जाण्याचा क्रम कसा होता? डी, ई, एफ, पी. पहिले डच गेले, नंतर इंग्रज गेले, नंतर फ्रेंच गेले आणि सगळ्यात शेवटी पोर्तुगीज गेले.
त्याच्यामुळे येणारे आणि जाणारे सुद्धा पोर्तुगीजच होते सगळ्यात जास्त. म्हणजेच काय, पोर्तुगीजांनी 450 वर्ष प्लस भारतावर राज्य केले. म्हणजे 1498 ते 1961, जे इतर कोणत्याही युरोपियन सत्तेपेक्षा काय आहे, जास्त काळ टिकले. ठीक आहे. आणि याच्यामुळेच काय झालं, राजकीय, सांस्कृतिक आणि स्थापत्य क्षेत्रात त्यांची खोल छाप सोडली. आजही जर का तुम्ही गोव्यात गेलात, ठीक आहे, तर आजही गावांची नावं काय दिसतील तुम्हाला, पोर्तुगीज भाषेमध्ये दिसते. परादेवीला रोडचे नावं आहे ना, आजही तुम्हाला त्यांचे चर्चेस वगैरे फेमस आहेत गोव्यामध्ये बघायला. ठीक आहे. आपण गोव्यामध्ये दुसऱ्या गोष्टीसाठी जातो, ही वेगळी गोष्ट. चलो, ठीक आहे. आता बघा, भारतातील प्रशासन व्यवस्था कशी होती पोर्तुगीजांची. ठीक आहे. सगळ्यात बघा, व्हाईसरॉय, उपराज्यपाल, हा काय होता, भारतातील सर्वोच्च अधिकारी होता. त्यांचा कार्यकाल किती होता त्याचा, 3 वर्ष. त्याला सहाय्यक कोण कोण होतं, एक सचिव आणि नंतरच्या काळात एक सल्लागार मंडळ, काउन्सिल, जसं ब्रिटिशांच्या स्थापनेनंतर सुद्धा आलं ते. ठीक आहे. कर्तव्य काय होतं, पोर्तुगीज भारताचे प्रशासन, सैन्य आणि व्यापाराचे नियंत्रण करणे. ठीक आहे. दुसरा होता बघा, वेदोर द फजेंडा, म्हणजे अर्थमंत्री. ठीक आहे. आता प्रशासन व्यवस्था बघतोय ना आपण, त्याच्यामध्ये प्रशासन व्यवस्थेतले अधिकारी आहे. ठीक आहे. अर्थमंत्री. ठीक आहे. याची जबाबदारी काय होती, सरकारचे उत्पन्न, कर, जकात गोळा करणे आणि जहाजामधील मालाची नोंदणी करणे आणि ताफ्याची रवाना. ठीक आहे. फ्लीट. तिसरा आहे किल्ल्याचे प्रशासन, आफ्रिका ते चीन पर्यंत. कॅप्टन, प्रत्येक किल्ल्यावर एक कॅप्टन सैनिक अधिकारी नियुक्त. आता फॅक्टर्स म्हणून होते, त्याला म्हणायचे व्यापाराचे प्रतिनिधी. हे कॅप्टनला काय करत, मदत करत. पण दळणवळणाच्या अडचणीमुळे त्यांचा एकाधिकार काय होते, वाढत असे आणि अनेक वेळा अधिकारी काय करत, वैयक्तिक फायद्यासाठी सत्ता वापरत. आता या व्यवस्थेचे दोषही आहेत. प्रत्येकच व्यवस्था ही 100%च उपयोगी असेल असं नाही, त्याच्यामध्ये काही ना काहीतरी दोष आपल्याला दिसून येतात. तर यामध्ये काय होतं, भ्रष्टाचार. तर आता गोव्याहून आफ्रिकेच्या किल्ल्यावर कसं नियंत्रण ठेवणार ना, त्याच्यामुळे काय व्हायचं, भ्रष्टाचार व्हायचा. ठीक आहे. आणि गोव्यावरून सर्व निर्णय घेतल्यामुळे लवचिकता नव्हती, एक केंद्रीकृत निर्णय होत आहे, विकेंद्रीकरण नव्हतं सध्या. ठीक आहे. पुढे बघा, पोर्तुगीजांचा मुघलांच्या दृष्टीने पतन. बघा, 1608 मध्ये कॅप्टन विल्यम हॉकिन्स आपल्या जहाज हेक्टरसह, याच्यावर सुद्धा प्रश्न एक्झामला आलेले आहेत, सुरतला पोहोचला. कुठे पोहोचला, सुरतला. आणि त्याने इंग्लंडचा राजा जेम्स पहिल्याचे पत्र जहांगीरच्या मुलगा दरबारात आणले. आता हॉकिन्स हा इंग्लंडचा होता बरं का, तो ब्रिटिश होता, पोर्तुगीज नव्हता, नाही तर म्हणताल सर असं कसं. ठीक आहे. त्याने काय केली, भारतात व्यापार करण्याची परवानगी मागितली. पण पोर्तुगीज तर अगोदरच आले होते है ना. त्यातले फायदर पिनरो आणि पोर्तुगीज अधिकारी हॉकिन्सला दरबारात पोहोचण्यापासून पूर्ण प्रयत्न केला, पण ते यशस्वी झाले नाहीत. फादर पिनरो जो पोर्तुगीजचा होता, त्याने काय केलं, इंग्लंडच्या या हॉकिन्सला जहांगीरच्या दरबारामध्ये जाण्यासाठी काय केलं, रोखलं. ठीक. जहांगीरने हॉकिन्सची भेट आणि भेटवस्तू स्वीकारल्या आणि 1609 मध्ये त्याला उत्तम स्वागत दिले. आता बघा, एक प्लस पॉईंट काय झाला, हॉकिन्सला तुर्की भाषा येत होती. ठीक आहे. आणि त्याने दुभाषाच्या मदतीशिवाय सम्राटाशी संभाषण केले आणि हॉकिन्सवर खुश होऊन जहांगीराने काय केलं, त्याला 30,000 रुपये पगाराच्या 400 मनसबीची पदवी दिली. पण तो त्याला पगार कधी मिळाला दिसत नाही असे दिसत. हॉकिन्सला एका आर्मियन ख्रिश्चन मुबारक शहा याच्या मुलीशी झाला. बघा आता काय झालं, मुघलांच्या दृष्टीने इंग्रजांना व्यापारी अधिकार सुविधा मिळाल्यामुळे काय झालं, पोर्तुगीज काय झाले, नाराज झाले. कारण कॉम्पिटिटर उभा टाकला ना, आणि त्यांना काय करायचं होतं, एकाधिकार करायचं होतं. तथापि पोर्तुगीज आणि मुघल सम्राट यांच्यात तह झाला आणि पोर्तुगीजांनी इंग्रज जहाजांना सुरतच्या बंदरात प्रवेश करू दिला नाही. आता हॉकिन्सला पोर्तुगीजांच्या कावेबाजी आणि मुघलांच्या अस्थिर धोरणासमोर टक्कर देता आली नाही. त्यामुळे तो काय झाला, 1611 मध्ये मुघल दरबार सोडून गेला. पण नोव्हेंबर 1612 मध्ये तो पुन्हा आला, कोणासोबत, कॅप्टन बेस्टच्या नेतृत्वाखाली इंग्रजी जहाज ड्रॅगन आणि एक लहान जहाज ओसियांडर, याचा सुद्धा उल्लेख एक्झाम मध्ये, परीक्षेमध्ये झालेला आहे. ठीक आहे. यांनी पोर्तुगीज ताफ्यावर यशस्वी हल्ला केला आणि जहांगीरला, त्याच्याकडे कोणतेही नौदल नव्हते, इंग्रजाच्या यशाची बातमी मिळाली आणि तो प्रभावित झाला. अशा प्रकारे त्यांना काय झाला, व्यापाराला परवानगी मिळाली. पोर्तुगीजांच्या चाचागिरीमुळे मुघल साम्राज्याची संघर्ष वाढला.
1613 मध्ये पोर्तुगीजांनी काय केलं, मुघल जहाजे जप्त केली आणि अनेक मुस्लिमांना काय केलं, तुरुंगात टाकलं, माल लुटला. यामुळे काय झालं, तर साहजिकच मुस्लिमांचा राजा मुघल बादशाह जहांगीर काय झाला, रागावला. त्याने सुरतच्या अधिकाऱ्याला मुकब्बर खानला नुकसान भरपाई मिळवण्यासाठी आदेश दिला आणि शहाजहानच्या कारकिर्दीतच पोर्तुगीजांना मुघल दरबारात मिळालेले फायदे कायमचे संपले आणि तसे राजपरिवार मुघल धर्मात आणण्याची पोर्तुगीजांची आशाही संपुष्टात आणली. पोर्तुगीजांचे एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांना एक आशा होती की काय करायचं होतं त्यांना, मुघल बादशाह जो होता त्याला ख्रिश्चन धर्मात आणायचं. ठीक आहे, ही आशा त्यांना कशामुळे लागली, अकबर आणि जहांगीर कडून मिळालेल्या स्वागतामुळे होती. आता हुगळी जे पोर्तुगीजांचं अतिशय महत्वाचं बंदर होतं, आपण बघितलं. आता यावर मुघलांनी काय केला, कब्जा केला. आता तो कसा केला हे बघायचं आपल्याला. 1579च्या सुमारात एक शाही फरमानाच्या आधारे पोर्तुगीजांनी काय केलं, सातगाव जवळ नदी काठी बसले होते. सातगाव तेथे त्यांनी आपली व्यापारी हल्ली सुरू केली आणि काही वर्षात त्यांनी मोठ्या इमारती बांधून आपली स्थिती मजबूत केली आणि या सातगाववरून ते हुगळी बंदरात काय केला, त्यांनी हलवला व्यापार. ठीक आहे. पोर्तुगीजांनी मिठाच्या उत्पादनावर एकाधिकार मिळवला व स्वतःचे सीमा शुल्क घर बांधलं आणि तंबाखूवर काय केले, कर आकारणी कडक केलं. ठीक आहे. 17व्या शतकाच्या सुरुवातीपासून महत्वाचा व्यापारी माल बनला होता तंबाखू. आणि पोर्तुगीज केवळ व्यापारी पैसे म्हणून गमत नव्हते, तर हिंदू मुस्लिम मुलांना विकत घेऊन पळवून आणून ख्रिश्चन म्हणून वाढवून एक क्रूर गुलामही व्यापार त्यांनी सुरू केला. म्हणजे काय झालं, व्यापाराच्या आड सगळ्या यांनी गोष्टी चालू केला. आणि गरीब गण म्हणजे यामध्ये मुमताज महल, ज्यावेळी मुघल बादशाची पत्नी होती, तिच्या 2 गुलाम मुलींना सुद्धा यांनी काय केलं, पकडलं. आणि 24 जून 1662 मध्ये मुघल सैन्याने हुगळीवर काय केला, वेढा घातला आणि ती काबीज केला. शहाजहानने बंगालचा गव्हर्नर कोण होता, कासिम खान, त्याला पोर्तुगीजांविरुद्ध कारवाईचा आदेश दिला आणि पूर्ण हुगळीला काय केला, मुघलांनी वेढा दिला आणि पोर्तुगीज पळून गेले. ठीक. आता पोर्तुगीजांचा ऱ्हास, पोर्तुगीजांचा ऱ्हास कसा झाला बघा. आता 18व्या शतकापर्यंत भारतातील पोर्तुगीजांनी काय केलं, त्यांचा व्यापारी प्रभाव काय केला, गमावला. कारण त्यांना कॉम्पिटिटर झाले आणि त्यांच्या काही सवयीमुळे हे सगळं केलं. त्यापैकी काही जण स्वतंत्र व्यापार करीत राहिले आणि काही जण चाचगिरीने लुटालूट केली. पण हुगळीचा काही पोर्तुगीजांनी बंगालच्या उपसागरात चाचगिरीचे ठाणे म्हणून व्यापार केला. आता पोर्तुगीजांच्या ऱ्हासाची अनेक कारणे होती बघा. इजिप्त, पर्शिया आणि उत्तर भारतातील 57 राजवंशाचा उदय झाला होता. मराठ्यांची वाढती ताकद होती. मराठ्यांनी 1739 मध्ये सालसेट आणि बसई पोर्तुगीजांकडून जिंकले. लक्षात ठेवा, प्रश्न बनू शकतो. ठीक आहे. आणि यामुळे भारतातील पोर्तुगीजाचे स्थानिक फायदे काय झाले, कमी झाले. पोर्तुगीजांची एक वैशिष्ट्य होते, त्यांनी काय केलं, लोकांना ख्रिश्चन बनवण्यावर जोर लावला. धार्मिक आहे ना, धार्मिक धोरणांनी, क्रियाकल्पांनी राजकीय भीती निर्माण झाली. मुस्लिमांबरोबर काय झालं, हिंदू नाही ख्रिश्चन धर्मात रूपांतर करण्याच्या धोरणामुळे काय झाला, राग आला आणि पोर्तुगीज समुद्री डाकू म्हणून काय झाले, कुख्यात झाले. त्यांच्या हट्टी आणि हिंसक वागण्यामुळे काय झालं, मुघल सम्राटांचाही विरोध काय झाला, भडकला. ब्राझीलच्या शोधाने पोर्तुगालचे उपनिवेशीकरण प्रयत्न पश्चिमेकडे वळला. ब्राझीलचा शोध लागला आणि स्पेन आणि पोर्तुगालच्या एकत्रीकरणामुळे स्पेनच्या इंग्लंड हॉलंडशी झालेले युद्धामुळे पोर्तुगाल गुरफटले आणि भारतावरील व्यापाराचा काय झाला, त्यांचा एकाधिकार कमी झाला, परिणामच कमी झाला. पोर्तुगीजांकडून समुद्री मार्गाचे ज्ञान लपवणे शक्य झाले नाही. त्याच्यामुळे काय झालं, डच आणि इंग्रजही यांनी ज्ञान प्राप्त केलं आणि ते भारतात त्यांच्या मागोमाग आले. आपल्याला सवय, पोर्तुगीजांना अधिक सक्षम आणि उद्योगी स्पर्धकांसमोर माघार घ्यावी लागली. कारण डच आणि इंग्रजांकडे अधिक साधने आणि महत्वाकांक्षा होती. बघा, एक एक पोर्तुगीज किल्ले आणि ठाळी हळूहळू युरोपियन शक्ती यांच्या ताब्यात गेली. फक्त गोवा जे पोर्तुगीजांकडे राहिले होते तेही विजयनगर साम्राज्य पडल्यानंतर बंदर म्हणून महत्वहीन झाले. मसाल्यांचा व्यापार कुठे गेला, डचकडे गेला आणि गोव्याऐवजी ब्राझील हे पोर्तुगालच्या परकीय व्यापारी साम्राज्याचे काय झाले, आर्थिक केंद्र बनले.
आणि 1683 मध्ये नौदल आल्यानंतर मराठ्यांनी गोव्यावर सुद्धा काय केली, स्वारी केली. आता पोर्तुगीजांचं महत्व काय होतं भारतामध्ये येण्यामध्ये, पोर्तुगीजांचं महत्व काय होतं ते बघायचं. नौदल ताकद सगळ्यात पहिली, नौदल ताकदीचा काय झाला, उदय झाला. ठीक आहे. भारतामध्ये कोणाकडे नौदल ताकद होती, चोळ वंशाकडे. लक्षात ठेवा, भारतामध्ये चोळ वंशाकडे नौदल ताकद होती. पहिलीच एक परदेशी शक्ती होती भारतात आली होती. पोर्तुगीजांच्या तहाजावर तोफा होत्या, त्याच्यावर काय होत्या, तोफा होत्या. ठीक आहे. आता 16व्या शतकातील मलबार, पोर्तुगीजांनी शरीरावर काय काय धारण केलं तर कवच, मॅचलॉक धनुर्धारी आणि जहाजावरील तोफा यांच्या वापरात काय झाला, लष्करी नाविन्य आलं. पोर्तुगीजांनी मुघलांना फील्ड गन्स आणि आर्टिलरी ऑफ द स्पीयर वापरण्यासाठी उदाहरण दिले. आता बघा महत्व याच्यामुळे काय झालं की भारतामध्ये सारा बदल झाला. लक्षात ठेवा, पोर्तुगीजांनी केलेला एक लष्करी योगदान म्हणजे 1630च्या दशकात डच दबावाला तोंड देण्यासाठी स्पॅनिश मॉडेलवर पायदळी सैन्याची ड्रिल केली. नंतर ही पद्धत जास्त करून उडवली की जेही राजे आपले संस्थानावाले होते ते काय करायचे, या दुसऱ्या देशातल्या सैनिकांचे अनुकरण करायचे, त्यांच्या धर्तीवर सैन्य आपलं उभा करायचे. आणि ही पद्धत प्रथम फ्रेंच आणि इंग्रजांनी स्वीकारली आणि नंतर मराठी आणि शिखाने येथे अंगीकारली. बघा, समुद्रावर पोर्तुगीज सुधारित तंत्रज्ञानात निपुण होते, त्यामुळे जहाजे जड बांधणीची होती आणि वादळांना तोंड देण्यासाठी बनवले होते. जड शस्त्रास्त्रे वाहून नेता येत होते. पोर्तुगीजांमध्ये न महत्वाचं संघटना कौशल्य होतं. नंतर सैन्याचा खाजगी व्यापार आणि जहाजांविरुद्ध वापर ही अधिक उल्लेखनीय होती. लक्षात घ्या, मराठ्यांनी पोर्तुगीजांकडून काही शिकले असावे, पण या ज्ञानाचे खरे वारसदार युरोपियन आणि डच आणि इंग्रज होती. आता ते इथं सेटल झाल्यामुळे भरपूर साऱ्या गोष्टी बघा. आता पानाफुलांचे कोरीव काम, धातू काम, भागात लाकडी भागात कोरीव काम आणि कधी कधी रंगीत छतांचे काम आणि वास्तू योजना त्यांची काय झाली, इथे रुळावली. आणि त्याचाच कुठंतरी अनुकरण काय झालं, भारतीय संस्कृतीत पण केलं आहे. भारतीय संस्कृतीत म्हणण्यापेक्षा गोव्यामध्ये. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपण काय केलं, युरोपियनांचे आगमन आणि पोर्तुगीजांचे भारतातील सत्ता स्थापन आणि त्यांचा रास, हे सगळं पोर्तुगीजांचं आपण या ठिकाणी बघितलंय. या ठिकाणामधून तुम्हाला कुठलाही मार्क या ठिकाणी जाण्याची शक्यता असं नाही. प्रत्येक पॉइंट या ठिकाणी काय झालाय, कव्हर केलाय. यानंतर आपण काय करणार आहोत, डच भारताची वाटचाल बघणार. यानंतर कोण आले, डच आले. आता पुढचा व्हिडिओ आपला भारतामध्ये डच कसे आले याविषयी आपण बघणार आहोत. तर पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत